काय? त्या क्षणाने तुम्हाला कॉफी पुसायला सांगितलं? तुम्ही प्लीज चिडचिड करू नका. आय मीन मलाही राग येतोय, पण आता आपल्याला किती राग आला तरी शांतच बसावं लागेल. नाही नाही, मी असं काहीच करणार नाही. मी आताच आता तिला बाहेर काढतो. आनंद भाऊजी तुम्ही शांत व्हा, ऐका तरी तुम्ही. अरे कसं शांत बसणार? ऐकून घ्या ना. कॉफी पुसायला लावली मॅमला, पण मॅमने तिच्या साडीच्या पल्लूने कॉफी पुसली. काय? हो हो, आणि तिला ते रिअलाइज सुद्धा झालं नाही. ठीक आहे, ते काही असू दे, पण तिला इकडनं बाहेर काढायचं, बस. दॅट्स फायनल. आनंद भाऊजी मी सांगते ना, तुम्ही शांत राहा. तिला सूड घ्यायचा या सगळ्याचा. अहो कसला सूड मॅडम? अहो मुद्दाम वागते ती तशी. ती उगाच नाही असं वागते. तिच्याशी मी वाईट वागले असं तिला वाटतंय, म्हणून तिने राग धरलाय. तिला या सगळ्याचा बदला घ्यायचा. कसला बदला? आता ना तिला व्यवस्थितपणे बदला काय असतं ना याचं डेफिनेशन कळेल. आय विल शो अ पर्सॉनिफिकेशन ऑफ बदला. नाही नाही, ऐका तुम्ही आनंद भाऊजी, नका ना, उगीच कशाला हे असं करताय. तुम्ही शांत राहा बरं. रघु, हा मॅडम. माझं बास्केट घेऊन ये. पुन्हा गॉसिप सुरू? हो, तुझं. तुमचं काय काम काय तुमचं? आतापर्यंत कंपनीमध्ये जे जे प्रोजेक्ट झाले, होणार आहेत, त्या सगळ्याचा रिपोर्ट करून उद्या माझ्या टेबलवर पाहिजे मला. आणि हे सगळं काम आनंद तू करणार आहेस. ओके. आणि ओल्ड फर्निचर दिसत नाही. माइंड युअर लँग्वेज. काय चाललंय तुझं? ते सिनियर आहे, त्यांच्याविषयी तू असं बोललेलं मी खपवून घेणार नाही. बाकी काही कर. रिलॅक्स. ते आपले पानवलकर दिसत नाहीयेत कुठे? श्रेयस, तुला माहिती असेल ना, सारखा सारखा त्यांच्या मागे मागे फिरत असतोस. टेल मी. ते काही दिवस सुट्टीवर गेलेत आणि बहीण आय मीन मॅडम ना त्याची कल्पना आहे. काय बोलतोस? ओके, ठीक. दिस वन टाइम इट्स ओके. पण ह्या पुढे कोणालाही सुट्टी हवी असेल तर माझ्या परमिशन शिवाय सुट्टी सँक्शन होणार नाही. आणि माझ्या अगेन्स्ट जाण्याचा कोणी प्रयत्न केला तर मी हे डील कॉल ऑफ करेन. फाइल्स रेडी ठेवा. चल रो. एक्सक्यूज मी. फर्निचर मी ओके. तू हे फर्निचर हलव. चल. ऑल द बेस्ट रघु. पण राधिकाला फोन करून बघूया ना. कशाला उगाच? कळेल ना. हाव ना, कशाला म्हणजे तर काका चाललोय तिथं ते आपल्याला कळेल. झालं तुझं सुरू? परत तोच विषय घेऊन बसलीस. कशाला काळजी करतेस? काय होणार नाही आहे. अहो तुम्ही पण काही टेन्शन घेऊ नका नानीत. अहो पण काळजी तर वाटणारच ना. काळजी तर मला यांची पण वाटते. माझी? हा मा माझी काय, आता नवरात्र आलेली आहे की नाही. तुम्ही एक काम करा, यावेळेला नवरात्री उत्सवाची संपूर्ण जबाबदारी तुम्ही माझ्याकडे द्या. कशी एकेकाला शिस्त लावतो बघा. मी आहे तुमच्या सोबत. होय ना? मला तेच तर नको आहे. काय? तुमच्या दोघांची झालेली युती. हा बरं, हे तिघ जण एकत्र आले ना की बस नुसती नोकझोक करत असते. आणि आपलं मनोरंजन किती करतात. हो, काय बोलताय काय तुम्ही? आम्ही काय तुमचं मनोरंजन करतो? अहो चेष्टा करतायत आपली. सरिता ते बघा काय म्हणतायत. तुझंही तसंच आहे. तुझं काही वेगळं नाहीये. अगदी सत्य बोललात. बेल वाजली. कोण आहे? तुम्ही बसावं. कोण टार्गेट पोरं आहेत ते मी बघतो. अरे दार उघडं असताना बेल कशाला वाजवता? अरे काय काय चिडलेत कोणावर? पण चिडतोय कसला? बस 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 स्वामी. बसून घ्या. अहो नाही, बसून घ्या. काय अरे हे बघा काय आणलंय मी. आईस्क्रीम. आई लवकर द्या सगळ्यांना, नाही तर ज्यूस होईल. हो थांबा, तुम्ही काय लगेच ऑर्डर देताय? म्हणजे? नाही एक मिनिट सॉरी. म्हणजे मी आईस्क्रीम तुमच्यासाठी नाही आणलंय. मग
राधिकासाठी आणले. ऐकलं का? काय जरा? आता आपल्याला काही किंमत नाही राहिली बरं. खरंच? अहो नाही हो नानी, काय लगेच रुसून बसते. नाही नाही, तसं काही नाहीये. मी एवढंच सांगतोय की आज राधाला बिझनेस मध्ये पार्टनरशिप मिळाली आहे ना, म्हणून. वा, वा, वा. अरे तुमच्या सगळ्यांसाठी वेगळी पार्टी देणार आहे मी. काय नाना कधी देणार पार्टी? अरे यंग बॉय, बोलो ना आप, कब चाहिए पार्टी बोलो. तू ठरव. ठीक आहे, मग राधा आल्यावर ठरवूया कधी पार्टी करायची. ओके, येऊ तर दे. हे काय तुम्ही असे नुसतेच बसलायत? अरे नुसते आलो, नुसतेच बसलो, काय करणार? मैं तो समझता था तू बहुत हार्ड बुड्ढा है. अरे बुड्ढा हार्ड है लेकिन करेगा क्या ना? अरे करेक्ट. अरे डोरेमॉन आहे ना अभी. क्या का? पत्ते खेळूया जरा, काहीतरी मस्त हॅपनिंग होईल. येस. अरे चला. या पत्ते खेळूया. तुमच्या आवडीचा कुठला बदाम सात. चला चला या. तुम्हाला काय झब्बू? Yay, Gary, I'm so happy. Sorry. बस सॉरी. पण एवढं झालंय काय तुला खुश व्हायला? हा? एक सर कॉफी. चालेल. हा 2 कॉफी द्या प्लीज. असं छान कॉफीचा अरोमा येतोय ना. हा आता सांग काय झालं एक्झॅक्टली? अरे काय नाही झालं ते विचार गॅरी. म्हणजे नक्की काय केलंस तू? ऑफिस मधल्या सगळ्यांना असं सरळ करून आली आहे ना मी. अँड डू यू नो व्हॉट? आज मी गुड फॉर नथिंगला आणि जेनीला टेबलवर सांडलेली कॉफी पुसायला लावली आहे. शनाया तू बरी आहेस ना? तू त्या राधिकाशी कशाला उगीच नडायला जातेस? ऐक ना, ती राधिका तुला सोडणार नाही, मी सांगून ठेवतोय. अरे ती काही करू शकत नाही रे. इनफॅक्ट मी आज ते जाड्या आनंदला पण सुनावलं. त्याला पण कशा त्याच्या मागे लागायचा काय संबंध आहे? कशाला उगीच शनाया? गॅरी तू विसरलास का? ह्याच लोकांनी आपल्याला टेबल पुसायला लावलं होतं. त्याचाच रिव्हेंज आहे हा. शनाया एक वेळ राधिकाचं ठीक आहे, पण त्या जेनीचा काय संबंध आहे? हा ते जेनी बिचारी सिन्सिअर आहे ना, तिला कशाला उगीच तू? ती काही सिन्सिअर वगैरे नाहीये. खूप माज आलाय तिला. इनफॅक्ट या सगळ्या ऑफिसवाल्यांना माज आलाय. त्या श्रेयसचा पण कसा माज उतरवते आता तू बघ. शनाया माझी एक गोष्ट ऐक, तुला याच लोकांबरोबर नंतर काम करायचंय, तर कशाला उगीच पंगे घेतेस? हॅलो, काही गरज नाहीये. सो व्हॉट? मी काय त्यांची एम्प्लॉई नाहीये. आय एम देअर बॉस. त्यामुळे त्यांना माझं ऐकावंच लागेल. बरोबर, ठीक आहे. चल कॉफी. चीयर्स. गरम आहे. हे ते काय लागलंय? काय लागलंय? त्या तिथे पत्राला. पत्राला कुठे? शनाया तू काय चिखलात पडली बिडलीस का? नाही मी नाही पडले कुठे. पण हे काय आहे गॅरी? तू काय झालंय का? ते याला कॉफीचा वास येतोय. कॉफीचा वास? शनाया म्हणजे त्यांनी तुझ्या साडीनं तर ते कॉफीचं टेबल पुसलं नाही ना? व्हॉट द हेल यार. गॅरी यार तिची लायकी का या साडीला हात लावायची? माझी इतकी चांगली साडी खराब केली. आता डाग जाणार कसा? आणि कॉमन सेन्स नाहीये. कॉफी पुसतात का साडीने? स्टुपिड कुठली. यार डाग जाणार नाही. मी एकदाच वापरलाय. खूप महाग साडी आहे. मी आले तिथून. ओके तू बस. शनाया रिलॅक्स. वॉशरूम तिकडे नाही आहे. ते ओके. अरे यार रानी, रानी तो अपनी. आली बदामची राणी आली बघा बघा. बस बस बस. काय काय झालं? काय दमून आली आहेस का? बरं चल, आईस्क्रीम आणलंय मी सगळ्यांसाठी. आईस्क्रीम घेतो मी. नाही नको. अगं तू खाल्ल्याशिवाय तो आम्हाला देणार नाही. तुझी नर्वस काय? कामाचा ताण असेल हो. जरा आराम कर. राधिका काल हवं तू काही बोलत नाहीयेस? त्या कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह
म्हणजे दुसरी कुठली व्यक्ती नसून शन्या आहे. काय शनाया? ती शन्या इथे येऊन बसली. ती असं म्हणतीये की तिला तुम्ही कंपनीची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पाठवले आणि ती येणार आहे इथे सुपरविजन साठी. तुम्ही मला सांगा, तुम्ही हिला ओळखता तरी का? हो ओळखतो. शनाया सबनीस याच रिप्रेझेंटेटिव्ह आहे. म्हणजे हा सगळा प्लान त्या शनायाचा आहे तर? नाही, हे सगळं ठरवून केलंय. मी सांगतो ना तुम्हाला, माझी नक्की खात्री आहे तिला कोणीतरी मदत करत आहे. राधिका, अगं राधिका, मी बघतो, विचारतो. कहर झाला. शन्या खूपच त्रास देत आहे अहो राधिकाला. नाहीतर काय, इथेही राधिकाला सोडलं नाही तिने. नाही, हे सगळं अतीत झालं आता. राधिकाच्या कंपनीत तिनं घुसखोरी केली. काय करावं काही कळतच नाही. म्हणून सांगत होतो राधा मी तुला, दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीशी डील करण्यापेक्षा माझ्या कंपनीशी केलं असतं. नाही ऐकलंस तू. आता मला कुठे माहिती होतं की त्या कंपनीची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून शन्या तिथे येणार आहे. मान्य आहे ना मला, पण या सगळ्याचा त्रास शेवटी कोणाला होतोय? वाईट कोणाला वाटतंय? हे असं नाराज होऊन कोण बसले? तूच ना. आता मी तुला असं सतत नाराज नाही ग बघू शकत. मला ना आता या सगळ्या गोष्टींची सवय झाली. काही हो, संकट बरोबर माझ्या मागे लागतं आणि त्यातनं बाहेरही पडता येत नाही. आता ती शन्या रोज येणार ऑफिसमध्ये, माझ्या समोर बसणार. कामाच्या बाबतीत तर तिचा आनंदच. त्यातनं तिच्या सिनियर्सना ती काय रिपोर्ट देणार आहे कुणास ठाऊक. त्रास मात्र रोज देणार. राधा, हे बघ, जे घडायचं ते घडून गेलंय, जे झालंय ते झालंय, हे ऍक्सेप्ट कर आता. यातून मार्ग काढूया ना आपण प्लीज. आणि राधा, एक गोष्ट लक्षात घे, त्या शनायाकडे कुठलाही अनुभव नाही आणि या फील्ड मधलं नॉलेज तर अजिबात नाहीये जे तुझ्याकडे. या जोरावर तू तिला कंपनीतून परत बाहेर काढू शकतेस. इतकं सोपं नाही राहिलंय ते आता. हे बघ, त्यांच्या कंपनी बरोबर आपलं डील झालंय. जोपर्यंत आपण त्यांच्या बरोबर हे काम पूर्ण करत नाही, त्यांचे पैसे त्यांना परत करत नाही, तोपर्यंत शन्या त्यांची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपल्या ऑफिसमध्ये येत राहणार. ठीक आहे, सगळं सोडून दे, दुर्लक्ष कर याच्याकडे. सरळ ऍक्सेप्ट कर आणि काम करायला लाग पुढे. काय करणार? हे सध्या तरी मी इतकं ठरवलंय की शन्या बरोबर निभावून न्यायचं. लवकरात लवकर हे प्रोजेक्ट पूर्ण करायचं, त्या कंपनीला त्यांचे पैसे परत करायचे आणि यातनं मोकळं व्हायचं. हे खरंच ठरवलंयस तू? कॉन्फिडंट आहेस? हो. हार्ड बाय हार्ड. गुड, ऑल द बेस्ट. तरी राधा, एक तू माती खाल्लीच आहेस. काय आता? काय नाही, तू माझ्या कंपनीशी सगळं जर टॅप केलं असतंस तर हे सगळं झालंच नसतं. तो मित्र आता मस्करी केली ग, काय लगेच सिरियस होतेस? ठीक आहे, पण राधा बघ ना, म्हणजे जर माझ्या कंपनीशी खरंच तू टॅप केलं असतं तर मी आलो असतो ना तिथे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. बसलो असतो सुपरविजनला तुझ्या डोक्यावर, मस्त 4 जोक सांगितले असते तुला, जरा बरं वाटलं असतं ना तुला. चल रे. अगं ती सरिता शनायासोबत भांडायला गेलीये. काय? हो. थांबा, मी पाहते. चल चल ये. वाव, किती मनासारखं शॉपिंग झालं. आय एम सो हॅपी. हळू बोल ना यार, केवढे मोठ्याने बोलतेस, कोणी ऐकलं तर? तो ऐकू दे, मला कोणाची भीती नाही वाटत. हा, तुला कोणाचीच भीती वाटत नाही ना ग शन्या? हा का? काऊन तू त्रास देतायस राधिकाला? ऑरेंज आंटी प्लीज, मला याबद्दल काहीही बोलायचं नाही. ओके, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. काऊन त्रास देतायस राधिकाला? आई एक मिनिट, आई जाऊ दे ना. चल आपण थांब. कशी जाते तेच पाहते ना मी. तू का रे घोड्या, तुला तर काही लाज वाटत नाहीये? एवढं सगळं केलं, त्रास दिलास, तरी तुझं मन नाही भरलं का अजून? हा, आता तुमच्या सुखावर उठला आहेस आणि ते या शनायाला सोबत घेऊन तू तू काऊन राधिकाला त्रास देतेस? काऊन देतेस त्रास? सांग मला, तू का देतेस राधिकाला त्रास? मी नाही देते त्रास, तुमची गुड फॉर नथिंगच त्रास देते मला.
पुन्हा जर का तू माझ्या राधिकाला काही बोलीस ना तर तुला आई शन्या शनाया हात सोड, शनाया हात सोडायचा. ही हिम्मत तू माझा हात पकडत आहेस? हो, कारण तुम्ही माझ्यावर हात उगारू शकत नाही. कारण मी तुमची सून नाहीये किंवा तुमचा मुलगा पण नाहीये ज्याला तुम्ही ऑफिस मधनं मारून बाहेर काढलं. मी शनाया आहे, शनाया सबनीस, सुलक्षणा सबनीसची मुलगी. आणि माझ्या मम्मानी मला मार खायला नाही शिकवलं, तर स्वतःला डिफेंड करायला शिकवलं. ओके, जाग या मम्मीचं पुराण माझ्या समोर नको वाचू, समजला ना? मम्मीचं पुराण वाचते ते सगळं तुझ्याकडे ठेव. तुला जर अशी वागलीच याद राख, मॅच सुनेला जर त्रास दिला तर याद राख. शनाया थांब, चल आपण इथून जाऊया. चल ना तू. गॅरी तू ह्यात पडू नकोस, कळलं ना? तुझ्यामुळेच या सगळ्यांना सवय लागली माझा इश्यू करण्याची. मी कोण वाटते तुम्हाला? हा, शनाया दिसली की बोला तिला, शनाया दिसली की तिला टोमणे मारा, शनाया दिसली की उचला तिच्यावर हात. कोण आहे मी? काय समजलात तुम्ही मला? आणि असं काय केलं मी म्हणून तुम्ही असे वागताय? निर्लज्ज पोट्टी, का केलंस तू म्हणून आम्हाला विचारत आहेस तू? तू माझ्या पोरीच्या संसारामध्ये आलीस, तू माझ्या पोरीचा संसार उद्ध्वस्त केलास. तू तिच्या संसारात आली, तिनं सहन केलं. तिच्या घरात राहायला आलीस, तिनं सहन केलं. आता तिच्या ऑफिसात देखील जात आहेस तू. का त्या ऑफिसामध्ये जात आहेस ना, ते सगळं मला माहित आहे. तू पुन्हा जर तिला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर पहा बरोबर सगळं जाऊन मी. लक्षात ठेव. आवरा या बावळट बाईला. चुप. शन्या, शन्या शांत हो. आई तुम्ही शांत व्हा बरं. मी का जाऊ? तुम्ही माझ्या दारात येऊन तमाशा करताय, तुम्ही निघा. आणि असं काय केलं ग मी? तुझ्या ऑफिस मध्ये येऊन तुझ्या बरोबर बसले तर यांना इतका त्रास होतोय का त्याचा? तुला काय म्हणायचं ते सगळं कळलंय, पण आता शांत बस. नीट सांगता येतं त्यांना. तिच्याकडनं कसल्या अपेक्षा करते नीट बोलायच्या? अक्कल आहे का हिला? मोठ्यांशी कसं वागायचं ते, कसं बोलायचं ते? हो, तुम्हाला कळतं का लहानांशी कसं वागायचं ते? वाटेल तेव्हा कसे पण अपमान करायचे, वाटेल तेव्हा हाताला धरून घराबाहेर काढायचं. तुमच्या सुनेची जी पोझिशन आहे आज ऑफिस मध्ये, तीच पोझिशन आता माझी आहे. तेव्हा मला हात नाही लावायचा यापुढे. अय पोट्टे, कोणाशी बरोबरी करून राहिलीस ग तू? हा, तू दलदल आहेस, दलदल. तू गटार आहेस, गटार. त्यासोबत जो कोणी राहील ना तो आत त्या दलदलीमध्ये रुतत जाईल, मरत जाईल, गुदमरत जाईल. या गुरु सारखा, कळलं? आणि तू कोण तिला जाब विचारणारी? अच्छा, इतकी चांगली आहे का तुमची सून? मग जेव्हा तिने माझा यूज केला, मला बाजूला काढलं आणि तुमच्या मुलाला जेव्हा एक्सपोज केलं तेव्हा तुम्ही उचललात का तिच्यावर हात? हा, तू तिचं आयुष्य ढवळून काढलेलं आहे, त्या संसार मातीमोल केला आहे. तू तिचा नवरा त्यापासून दूर केलास आणि तू आता जाब विचारत आहेस तिला? मी जाब विचारणार, कारण मी तिला मदत केली आहे. पण तुमची सून स्वार्थी निघाली. तुमची राधिका स्वार्थी आहे. स्वार्थी तू आहेस. ए शनाया, यानंतर माझ्या राधिकाच्या विरोधात एक शब्द जरी बोललीस ना तर ध्यानात ठेव, आम्ही कोण तुला लवकर कळेल. शनाया तू चालती हो इथून. हे गुरुना आता घेऊन जा ना तिला. एक मिनिट, जाता जाता एक लक्षात ठेव, तू माझ्या राधिकाचं आयुष्य बर्बाद केलंस ना, तुझंही आयुष्य तसंच बर्बाद होईल. तू रस्त्यावर येशील, तुझं कधीच भलं होणार नाही. एका आईचा तळतळाट आहे तू. आई शांत व्हा ना. ए गुरु, जा ना बाबा, जा ना. आता सगळ्यांचा राग खूप महागात पडेल तुला. जा प्लीज. यू माइंड युअर बिझनेस. हा सौमित्र, स्वतःच बघ. मलाही हाऊस नाही इथे थांबण्याची. चल गॅरी. निर्लज्ज कुठली. शांत चल, घरी चल. घरी चल, आपला बीपी नाही वाढवायचा. चल. महाजनी, चला आपापल्या घरी जा. चला.